पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 4 महत्त्वाच्या बैठका घेणार। दहशतवादी हल्ल्यानंतर पुढे काय कारवाई करायची याची आखणी करण्यासाठी बैठकांचं सत्र। पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तान आर्मी कनेक्शन समोर। हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानी सैन्य दलात माजी कमांडो। मुसाकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या महाराष्ट्रातल्या मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत आणि शासकीय नोकरी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची कॅबिनेटमध्ये घोषणा। पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। काश्मीरमधल्या 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। इतर ठिकाणी चोख बंदोबस्त। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय। कॅनडामध्ये पुन्हा मार्क कार्नी सरकार। लिबरल पार्टीनं सलग चौथ्यांदा मिळवला विजय। कॅनडाचे भारतासोबतचे संबंध आता सुधारण्याची शक्यता। शिंदे समितीकडून चौथा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द। मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती, तर सरकारनं हा चौथा अहवाल स्वीकारू नये, लक्ष्मण हाकेंची मागणी। आणि टँकर माफियांचा पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू। अनेक सोसायट्यांना विहिरीचं पाणी म्हणून मैला मिश्रित पाण्याचा होतोय पुरवठा। खराडी आणि विमाननगर परिसरात धक्कादायक प्रकार समोर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।